विषय असा आहे मित्रांनो की काय झालंय तुम्हाला मी दाखवतो बघा. प्रत्येक जण घराला कोणाची नजर लागू नये म्हणून आपण कवळ बांधत असतो. आणि जसं आपण ह्या घरामध्ये राहायला आलोय तसं कितीतरी कवळे बांधले, कितीतरी नासलेली तिथवर तुम्ही बघितलं. पण ह्या कवळ्याचं काय हाल झालं तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे काय त्याच्या आईला कुठलं काम करायला गेलं की यश येत नाही. कोणतरी तुम्हाला सांगतो काहीतरी जादूटोणा केल्याने वाटतंय, लेकरं आजारी पडणं, हे त्या गोष्टी आपण चेष्टावर घेतो, पण काय गोष्टी खऱ्या असतात देवाच्या. पण आज तुम्हाला सांगतो खवळ्याने आमच्या एवढं अंग टाकून दिलं. काय बाबा त्याला काय कमी पडलं काय की. जसं कवा नसलं तसे पोरं 3 दिवस झाले एक झाले की एक आजारी पडतो. म्हणजे अंधश्रद्धा तुझ्यावर विश्वास आहे का लय तुला? घर बदला म्हणते दिसत म्हणते दाखवतो तुला रूम अजून नेताय रूम दाखवाय. तर रूम बदलायची हो मग? बदलायची बदलायची होय का? काय होतं ह्या खोलीत तुला काय वाटतं? तुम्ही कुठे जाऊ ना मित्रांवर का कवाळ तुम्हाला दाखवणार कसं हाल झाले त्याचं. तुम्ही विचार करता नाचणं काय असतंय ती नाचणं वेगळं बेकार हे झाले. सांग राधू काय म्हणते? काय होतं या अजून स्वप्न पडतात का हे करू? ए दुर्गे तुला तुला करमतंय इथे इकडे पिल्या तुला इथं करमतंय का? तुला करमतंय इथं स्वप्न फिप्न पडतात का रातच्याला तुला बारकेले? काय स्वप्नात काय दुधाची बाटली काय खेळणं फिरणं येतंय का? मला येते हा? मला येते खाया पिया लॉलीपॉप येतंय का? मला येते. बरं असं आपण प्लॉटिंगचं करतोय त्यामुळे वेळ भेटत नाही मित्रांनो व्हिडिओ टाकाय. कधीतरी टाकतोय आता व्हिडिओ. तर हाय मी कुठेही जात नाही तुम्हाला सांगतो. चला आता मी कवळ्यात हाल दाखवतो तुम्हाला. मी आता आंघोळ केली पोरं उठले. ए प्रियंका इकडे ती कवळ दाखव. बघा आता तुम्ही म्हणता असं वाळून गेलं असं नसलं असं काय घरची बघा आता. 2 दिवस झाले सोडले. कधी टाकून जाईल. हो का दाखवतो. कुठं ठेवलंय? सर 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 बघितलं बायको कुठं गेलं काय माहित नाही. कवळ गेलं कुठं. इथं कवळ. वर काढून ठेवलंय. कसलं झालं. आता हे माणसानं कवाळ्या नाचण्याची पद्धत हे नाचलं नाही. ह्याचं पाणी झालंय पाणी. हो का हे काय आहे? ही नाचणं ही वेगळं. ही आज एवढं मोठं कवळ होतं. एक चरवी एवढं कवळ होतं. काय झालं बघा हे बांधलंय आम्ही. बघा ही बघा मला पण माहित नव्हतं अंगावर पाणी पडलं त्याच्यात. बघा. काय आलं नाचलं. काय हे कापड पण टाकून द्या दुसरं आलं. बघितलं ही अख्ख कवाळ्यातलं पाणी मनानेच पाणी पडलंय बाहेर. बघितलं हे कवाळं लाल कपड्यामध्ये स्वस्तिक पिस्तिक बांधून आपण बांधलं होतं चौकटीच्या वरती. तर ती डायरेक्ट कवळ गायब झाले ना आम्हाला दिसलं. तर तेव्हा बघितोय ह्यातनं टिपी टिपी पाणी गळलं. आणि हे प्रियंकाने 2 दिवसापूर्वी काढून आईने तुम्हाला सांगतो कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलं. तर आता काही खाली एवढं पाणी होतं कवाळ्यातलं पाणी हे पूर्ण. हे पाणी का झालं असं मी एवढं पाणी पिते. सांगा? हे नक्की कोणाला जर देवा धर्मातलं तुम्ही असेल तर का अगं की तुळस कुठे घातली मम्मीने काढली थोडं. प्रियंक? बरं चला ही घेऊन बसा आपल्याला नदीला सोडून न्यायचं. हे मी यारा तू कुठं सोडून न्यायचे आपल्याला. गाडीवर बसा आलो मी. जाऊ गाडीवर बसा. ही आता पाण्यात सोडून नेतो मी. आता तिकडं कॅनेल आहे बघा बारामतीचा मोठा. त्यामध्ये द्यायचं आपलं सोडून. किती राडा करताय रे लेकरं. ऐका घालाय मला आता. होय ग कस काय न काय झालं कस काय नसलं ते? तुमच्या डोक्यात बसतंय का माणूस रूम बदला म्हणतो. तुम्हाला काय मला सुख आहे का रातभर. एक झालं की रातभर? आता रात्रीचं काय आलं हे तर लेकरं जागवतात. एक करताय उलट. सुख आहे का रातभर? म्हणजे काय आहे त्याच्या आईला रातभर झोपते निवांत घोरत पडते आणि रातभर मला सुख आहे का? दिवसा म्हण की अगं दिवसा काम पडते पोरांचं खाणं पिणं धुणं भांडी फरशी ही ती स्वयंपाक फिपाक ही ती तसं म्हण की रातभर मला सुख नाही. उलट ही उलट हे म्हणते मला रातभर सुख आहे का? मला जागावं लागतं. तुम्हाला 9ला झोपते. ए त्यात सामान आहे झोपते म्हणते. सामान आहे त्यात आणि इकडं 9ला झोपते. ती तुम्हाला सांगतो उठती कधी निवांत उठती सकाळी आणि म्हणते मला रातभर सुख आहे का? अरे सुट्टी येडा. असल्यावर उठते उशिरा. हा सुट्टी असल्यावर.
ते नीट करा बेडशीट पॅन्ट ही धुव माझी. बरं येतो मी ती कवाळ्याचं विसर्जन करून. काय यायचं तुला? तुम्हाला भाजी करायची लय उशीर झाला. होय. आणि कवाळ्या जागा दाखवू का इथं? बघा 10 चौकटीच्यावरती बघा हे बघितलं बघा, ह्याच्यात असं बांधलंय आपण. म्हणलं अहो, आणि ही कवाळ जवळजवळ 5-6 असन या 4 वर्षात. बघा पोरीला भांडी कशी आणून 4 वर्षात तिथली कवाळी 4-5 झाली नासून जाते ती. आणि कवाळ नसल्यापासून हे आजारी पडल्यात ना. सुरूच झालं आजारी पडायला. काय नसतं दुसरं आणू का आता? नको रूमच बदला डायरेक्ट. हा. रूमच बघितली ना तुम्ही म्हणलं की दाखवायला नव्हतं तुला. आणि तुम्हाला सांगायचं ही दुग्यामावसाठी अशी दुग्यामाव पिवडीसाठी राधूसाठी ओमसाठी अशी एका फॅनने पुण्यावरून दप्तरं दिले ते अशी छान छान रात्रंदिवस अडकून झोप. बघितले. असे दप्तरं दिले ते त्यांनी समजायला दिले ते. माझी वाली दाखव. कुत्र्याचं आहे त्याचं. तुझं दाखव कुत्रा कसलाय. कुत्रा त्याला कुत्रा नाही म्हणता येत. नाही थांब हे तू सगळं बोचकं खाली. दाखव आता ओमचं दाखव. राधू तुझं पण दाखव. कुत्रा हा हा काय म्हणते ते हा कुठलं? कुत्रा त्याचा बघितला. खाली नको तोडू. हे असं त्याचं मम्मी माझं दे. पाणी पडते. दाखव. राधू दाखव ग. दाखव राधू तुझं. कुठल्या ताईने दिले? काय नाव आहे ग त्यांचं? कविता. कविता ताईने. हा माझं तर एक कान खालीच झाला चिंबून. हो का राधूचं असं आहे. ते बघा की खालीच आणि होते. पिवड्या कृष्णाला सुद्धा दिले ते. म्हणजे एवढं आपल्या युट्यूब फॅमिली त्या शिवत्यात घरी. प्रेम करतात घरी बना. आणि कोणाला बॅग पाहिजे असली त्यांच्याकडे घ्या गाड्या. आता कोण आहे ते मलाच माहित नाही पूर्ण. काकाने व्हिडिओ मध्ये सांगितलं दुर्गाच्या बॅगला पावली होती तर पिवली ना तिची वाली दुर्गाला दिली. डुली वय दिली म्हणते डुली नाही. डुलू म्हणते डुलू. बरं तू काल गॅदरिंग कसं झालं तुझं? छान छान. नाचली ना 1 नंबरला. मधूनच आला माझ्या गॅदरिंगला. माझा नंबर आला आणि तुम्ही गेला. हा ना. मला तिकडं ते क्षेत्र मोपाय जायचं होतं. माणसं आलते. विषय काय होतं माहिती आहे मित्रांनो. तर काल मोजणी माप टाकायचं होतं. आपण 30 गुंठ्याचा प्लॉट करायला घेतलेला आहे. आणि 5-5 गुंठ्याचं 10 गुंठ्याचं केलेलं आहे. त्यातलं 5 गुंठे आपण विकलेलं सुद्धा आहे. तुम्ही म्हणता नुसतं दाखवतो क्षेत्र विकलेलं विकलेलं दाखवायचं नसतं या माहिती का. आपण मळदचं विकलेलं आहे. 2 BHK विकलेलं आहे. 1.25 गुंठ जागा विकलेली आहे. भिगवणचं विकलेलं आहे. इंदापूरचं विकलेलं आहे. इथलं सुद्धा 5 गुंठ विकलेलं आहे. आणि आता 25 गुंठ्याचं काल तर खांबे वगैरे कलर लावून ट्रॅक्टर लावून समजा चिपमध्ये केलं आहे. माझ्या इंस्टा ID तुम्ही बघू शकता. त्याला सुद्धा 1 टाईम आपल्याला कस्टमर आहे. पप्पा लय रिक्वायरमेंट आहे लोकांनी. लय म्हणजे एवढं कॉल बेकार आहेत. तुम्हाला कळलं असतं सोमादादा चॅनल व्हिडिओ टाकत नाही म्हणजे किती रिक्वायरमेंट असतं. रातून दिवस कॉल चालू होतात आणि पार्ट्या मोठ्या मोठ्या बघायच्या. हो का बघितलं कानाची पट्टी. बरं ठीक आहे चला कवाळ्याचं विसर्जन करून येतो मित्रांनो. तुम्हाला जर माहीत असलं की बाबा हे कवाळ्याचं एवढं पाणी होईपर्यंत असं काय झालं तर मला नक्कीच सांगा. त्या उपाय काय असलं तर करू आपण. बाकी तुमचं प्रेम असंच.